शाखा काही भाव पूजा पत्र काही फळपुष्प दे अवघा क्षेत्रपाळ पूजा वा सकळ बहुता दिवसा फेरा आला या नगरा नका घेऊ भार धर्म तोची फार तुका मागे दान द्यावी जे अनन्य जगजोगी जाग जाग बोलते या अभंगाचं रूप पहिलंच आहे. विठाला विठाला महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सदा पंढरीनाथपादाब्जभृगं निरुक्तीश्वरानुग्रहात् प्राप्ततत्त्वं महेन्द्रायणीतीरभौमौ वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. नमामि सद्गुरुं निशान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळं विवल्लभं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हेच वंदू श्रीचरण. श्री गुरूंचे खाली बसलेले उभे असलेले सर्वांनी हात जोडा आणि माझ्या पाठीमागं म्हणा, मी समोर म्हणतो. सकळ संत शिरोमणी आनंद वल्लभ कैवल्य धरणी एक नमस्कार दयाचे चरणी करिता त्रिभुवनी न मिळे संत नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःख शमनस् तन्नमामि हरिं परं तन्नमामि हरिं परं तन्नमामि हरिं परं विठ्ठल विठ्ठल.
जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते जागता जगदेव राखा काही भाव जगजोगी जाग जाग बोलते सेवेसाठी घेतलेला अभंग देहू निवासी अनंत अनंत विभूषित चार वेदाचे संस्कृत चार वेदाचे भाष्यकार जगद्गुरु या पदवीनं विभूषित असणारे देवाची पूजा करणारे देवाची पूजा करणारे पुष्कळ भक्त आहेत, पण देव ज्यांची पूजा करतो असा एकच भक्त राजा आहे. जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे असे श्री संत तुकाराम महाराज यांचा हा शाप चरणाचा अभंग आहे. या अभंगातून महाराज मागणी मागतात आणि काही उपदेशही करतात. विठ्ठला तो म्हणसाल हा तर काही शेवटचा दिवस नाही ना, मागणीपर मधात कसं आलं तरी पण हा उत्तर काल लागला. कार्यक्रमाचा हा उत्तर काल आहे, शेवटचा आठवडा आहे आणि या आठवड्यामध्ये आपण 3 आठवडे सेवा केली. आता पुढच्या 4थ्या आठवड्यात मागायला काही हरकत नाही, पण जे मागायचं ते आपण मागत नाही आणि जे नको आहे ते मागितल्याशिवाय राहत नाही. म्हणून काय मागावं हे सांगण्याची वेळ आली. आपल्या सुताळा या गावामध्ये चालू असलेला सुंदर हा कार्यक्रम 1 महिनाभर आमचे गुरुजी हरिभक्तीपरायण कैलास महाराज हे म्हटले 1 महिनाभर या गावामध्ये हा कार्यक्रम चालू आहे. मला वाटतं भागवत कथा चालू आहे, संदीप महाराजांची भागवत कथा चालू आहे, कीर्तन चालू आहे, विणा आहे, सर्व हे अन्नदान आहे. अन्नदानामध्ये विशेष आज एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी विजय सौजन्य ते माझ्या पॉकेटचा विषय आहे, तो त्याचं तर नाव घ्यायलाच पाहिजे, नाही तर पॉकेट गायब होईल. विजय बंडभाऊ बोदडे हे कीर्तन दान करणारे आहेत. त्यांनी कीर्तन दान केलं. आजचं अन्नदान आणि ज्ञानदान हे 2 विषय असतात. अन्नेन क्षणिक तृप्ती, अन्नानं 1 दिवसचं पोट भरतं, पण ज्ञानदान केलं तर ते आयुष्यभर राहतं. म्हणून ज्ञानदानामध्ये पॉकेट घेत जा. तेव्हा आज एकादशी सकाळची मला वाटते फराडाची पंगत रामकृष्ण भाऊ पंढरी बोनाळे यांची सकाळी झाली आणि संध्याकाळी ज्ञानेश्वर किसनराव साबे यांनी सुंदर, आम्ही संध्याकाळी पंक्तीलाच फराडाचं केलं. सुंदर प्रकारे खूप लोक होते. बहुतेक फराडवाले कीर्तनाला आले असतील मी अपेक्षा करतो. विठ्ठल विठ्ठल जगामध्ये काही लोकांचा आपण विचार करू नये, जीवाचा विचार जीवानं करू नये. पामराचा तर
त्याने जीवामध्ये पामर असतात त्यांचाही विचार आपण करू नये. मुमुक्षूचा विचार करावा आणि मुक्ताचं चिंतन करावं. विठ्ठला विठ्ठला या अभंगामध्ये तुकाराम महाराज एक मागणी मागतात, जी मागणी कोणी मागत नाही. तुम्ही आम्ही सर्व मागणारेच आहोत, कीर्तनकार भागवतकार सर्व मागतात, पण तुकाराम महाराज जे मागतात ते मागत कोणी नाही. तुकाराम महाराजांनी काय मागितलं ते आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणात आहे. तुका मागेला तुका मागेला सत्संग केला, सत्कर्म केला आणि अधिकारी पुरुषाच्या सहवासामध्ये जी अंतःकरणाची वृत्ती बनायला पाहिजे त्याला म्हणतात अनन्यता. जपले का ते बहुतेक तुम्ही फराळाचं जास्त केला असे मजबूत झाल्यासारखं वाटतंय. मी काय बोललो? अनंत जन्मामध्ये सत्कर्म केलं असेल, अनंत जन्म तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. अनंत जन्मामध्ये जर तुम्ही सत्कर्म केलं, सत्संग केला आणि परिपक्व माणसाच्या सहवासामध्ये राहून तळमळीनं जी अंतःकरणाची वृत्ती बनायला पाहिजे त्याला म्हणतात अनन्यता. माणसाचं मन अनन्य झालं पाहिजे. आता ते अनन्य हा शब्दाचा अर्थ म्हणजे काय? अन्य आश्रयानाम त्यागो इति अनन्यता असं आपण नेहमी ऐकतो. अन्याचा त्याग करा आणि एकाचा स्वीकार करा, त्याला म्हणतात अनन्यता. कोणाचाही आधार घ्यायचा नाही, फक्त द्रौपदीच्या जीवनामध्ये हा प्रसंग आला. तिनं सर्वांचा आधार सोडला. फार सभेमध्ये बड्या बड्या लोकांच्या समोर तिचा इज्जतचा प्रश्न आला आणि त्या प्रसंगामध्ये ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी धोका दिला. क्षमा मागून बोलतो, हरिभक्त परायण लोकांनी धोका दिला. अधिकारी पुरुषांनी धोका दिला. द्रौपदीला कोणी मदत केली नाही. लाज रखो गिरिधारी मोरी, लाज रखो गिरिधारी गिरिधारी. भरी सभा में द्रौपदी ठाडी. भरलेल्या सभेमध्ये द्रौपदी उभी आहे. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, भीमासारखे लोक धर्मराजासारखे बसलेले आणि दुःशासनाने साडीत हात घातला ओढायला, कोणीच मदत नाही केली. जर त्या काळात फेल गेले धार्मिक लोक तर या काळात कोणी? त्या काळातले नामस्मरण करणारे फेल गेले, योग्य निर्णय घेता आला नाही. आताचे विनेकरी तर खुंटीला लटकून देतात विना घरपो. मायला काय आलं खुंटी, तो मायला 10 मिनिट उशिरात आला. 10 मिनिट तुम्हाला कळ नाही निघत, तुम्ही कायचे हरिभक्त नाही.
पण नाविलाजानं तुमच्याशी संबंध ठेवावा लागतो, कारण विनेकरी भेटत नाही म्हणून नाविलाजानं विठाला विठाला अनन्य झालं पाहिजे. मग एवढा मोठा तुम्ही खर्च केला, या एवढ्या मोठ्या पब्लिक मध्ये देवाच्या बद्दल अनन्य कोण आहे? देवाशिवाय पाणी गोड नाही लागलं पाहिजे, देवाशिवाय अन्न गोड नाही लागलं पाहिजे, देवाची आठवण झाल्याशिवाय घास सुद्धा जाता कामा नये, अनन्य मन झालं पाहिजे. भागवतामध्ये गजेंद्र मोक्षाची कथा येते आणि गजेंद्रावरती पाडी आली. आणि खरं बोलू का, माणूस संकटामध्ये देवाकडे जातो, सुखामध्ये देवाकडे जात नाही. ही सर्वात मोठी वाईट आहे. याच्यासाठी असं वाटते काहीतरी संकट येत राहावे म्हणजे लोक भजन करतील, म्हणूनच पाऊस नाही येऊ लागला. आता तरी भजन करा विठ्ठला. अनन्य होऊन भजन झालं पाहिजे, भक्ती झाली पाहिजे. हे आपण परमार्थ तर करतो, इतके लोक पण माझ्या सहित आपण सर्व थातोर मातोर परमार्थ करणारे असा चिमटा लागला पाहिजे. पण मला आनंद वाटला, आपल्या गावामध्ये काही लोक अन्नदाते म्हणा, आणि मला तर वाटते कीर्तनकारासाठी जे सौजन्य मिळाले ते आमचे विश्वनाथ भाऊ यांनी केवढं मोठं धाडस केलं की त्यांनी बऱ्याच कीर्तनकाराचे पॉकेट, आणखीन एक दुसरा आहे कोणीतरी बंडू गोधडे, यांच्याबद्दल टाळी वाजवा सर्व. लोक वर्गणी मागण्याच्या दिवशी चाटा देत असतात, घरी थांबत नाही. आमच्या गावातले बरं सुताड्यातलं मला माहिती नाही, मी पहिल्यांदाच आलो या गावात. माझी कोणाशी ओळख, कोणाशी नाही म्हणजे कोणाशीच नाही ओळख या गावात. कदाचित मला थोडंफार ओळखत असतील काही लोक तरुण, पण माझा संपर्क फार नाही, म्हणून कोण स्वतःला लावून घ्यायचं नाही. ग्रंथदान करणारे या गावात लोक आहेत. गुलाबराव महाराज मादानकरांनी आणि ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ग्रंथदान करण्याचं मोठं पुण्य सांगितलं. विठ्ठला तेव्हा तुका मागे दान, दान द्या, नाही का? दानावर हाय पुरा संसार चालू आहे. आणि दान करणारा माणूस देवाची विभूती असते, त्याच्या पाया पडलं पाहिजे. विश्वनाथ भाऊच्या पाया पडत जा, हे देवाचे रूप असतात दान करणारे लोक. जर दानी माणूस नसेल तर एवढा मोठा कार्यक्रम होऊ शकत नाही. अन्नदाते 7 दिवस महिनाभर भागवत का, त्याचं पॉकेट, त्यांचे कपडे लत्ते, ह्या सर्व भार उचलावा लागतो. ज्ञानेश्वरी मध्ये एक ओवी आली आणि त्या ओवीमध्ये मी थोडा विसर पडला. जे संपत्ती आणि दया हे आहे, एका ठिकाणी 6 ते 7 जणांचं नाव आलं. दानशील यज्ञ सती आणि सत्पुरुष, दानशील यज्ञ तपस्वी संन्यासी अलौकिक दे, ही ओवी होती. कोण कोण? दानशील यज्ञ, यज्ञ करणारे, दान करणारे, तपस्वी तप करणारे माणसं. आमच्या गावाला 27 वर्ष अन्न न खाल्लेला महात्मा येत राहतो अधूनमधून. 27 वर्ष अन्न नाही खाल्लं, केवळ दुधावर, याला म्हणतात तपस्वी.
सती आणि सत्पुरुष कोण पाहिजे? महिला मंडळ. सती याचा अर्थ आपल्या पतीशिवाय आपण दुसऱ्यावर प्रेम करायचं नाही. प्रेम करायचं किती मोठा माणूस असू दे, केवढाही बडा असू दे, रूपवान असू दे, आपला पती दिसायला थोडा खराब आहे आणि तो आलेला स्मार्ट आहे, तरी परंतु आपण चांगला आलेल्या माणसाच्या तोंडाकडे चांगल्या बाईनं पाहू नये. आपलं मन चंचल होतं, म्हणून आपल्या पतीकडे पाहावं, आलेल्या माणसाच्या तोंडाकडे बघू नये. याला म्हणतात सती आणि सत्पुरुष. सतनाम परमात्मा ज्यानं आपल्या जीवनात ओळखला तो सत्पुरुष. विठ्ठल हे माझी निजाचे धामे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे माझे निजाचे, निज म्हणजे आत्मा, हे माझे आत्मस्वरूप आहे. दान करणारा माझा आत्मा आहे, विभूती आहे माझा, त्याला नमस्कार करा. यद्यत विभूती मत सत्व. माझी कुठं कुठं विभूती आहे त्याच्यामध्ये दान करणारा माणूस विभूती असतो. म्हणून तुका मागे दान द्यावे जी. ह्या वस्तू तुम्हाला नोकरी केली पैसे मिळतील, शेती केली धनधान्य मिळेल, पैसा मिळेल, कोणाच्या घरचे भांडे घासले, कपडे धुतले, अन्नधान्य मिळेल, निवारा मिळेल, पैसा मिळेल, परंतु अनन्यता मिळत नाही. लक्षात घ्या, काही गोष्टी पैशाने मिळतात, काही गोष्टी हे उबरण आहे, आळंद देऊन आणलं मी, नाही तर तुमच्यासारखं कोणी दिलं अधिक मासा, दिलं बिलं नाही, चांगले वस्तू देत नाहीत लोक, हे विकत आणावं लागत असत. हे पैशानं भेटलं का कसं मिळालं? पैशानं मिळालं. मी सोपं बोलत आहोत. काही गोष्टी पैशानं मिळतात. तुम्हाला तुमचे आईवडील मिळाले, पैशानं मिळाले का तुम्ही पास करून आणले का नशिबानं आले? झोपले का बाया? तुमचेच आई वडील तुम्ही म्हणजे असे बघून आणले का कुठून तरी, का पैशानं विकत आणले? नाही, पैशानं आई वडील मिळत नाही. कुठं बघायला गेलं म्हणजे मिळणार नाही. मग आई वडील कशाने मिळाले? नशिबानं मिळाले. तुम्हाला तुमचा मुलगा मिळाला, नशीब याचा अर्थ प्रारब्ध. नशीब याचा अर्थ प्रारब्ध. तुम्ही तुमच्या शेतात विहीर खोदली स्वतः, ते पैशानं खोदली का नशिबानं खोदली का प्रयत्नानं झाली? प्रयत्नानं झाली. ते तुम्ही टोपलं, कुदळी वगैरे खोदून तयार केली विहीर. काही गोष्टी प्रयत्नानं मिळतात, काही गोष्टी पैशानं मिळतात, काही गोष्टी प्रारब्धानं मिळतात, आणि काही गोष्टी मात्र देवाला मागाव्या लागतात. विठ्ठला
आहे जी अनन्य, ही जी मनाला लागणारी अवस्था आहे, हे देवाला भीक मागावी लागते. लोक अन्नदान देतील पण तुमची अवस्था नाही बदलू शकत. आपली अवस्था अशीच राहते. अवस्था बदलण्यासाठी एक तर देव नाही तर साधू पाहिजे. साधूचं खरकट खावं लागेल. विठ्ठला विठ्ठला. साधू आणि देव करू शकतात, पण तुमचं नशीबच वाईट असेल तर साधूही काय करणार. आपण नशीबवान लागतो, साधना लागते मागच्या जन्मामधली. त्या साधनेच्या बलावर साधू मिळतात. साधू काही अशा बोगस माणसाला, गद्दार माणसाला साधू भेटत नाही. एक बोलू का, वाईट माणसाला एखादा साधूही मिळाला तर वाईटच मिळेल, चांगले मिळत नसतात. गुलाबराव महाराज माधवकर यांनी एक पुस्तक लिहिलं साधुबोध. त्याच्यामध्ये एकाने प्रश्न विचारला, महाराज आम्हाला गुरु चांगले भेटले नाही, आम्ही ते बदलून घ्यावं का? एका चपला जवळ आहेत का बदल? गुरु बदलून टाकू का? गुलाबराव महाराज म्हणतात, गुरु बदलू नको, तू त्याला आधीचाच होता म्हणून तो भेटला. तू जर अधिकारी असतात तर आपल्याला अधिकारी पुरुषाची गाठ पडली असती. आणि चांगला अधिकारी सद्गुरु संत मिळण्यासाठी रोज भजन करा. लोक खूप हुशार झाले का शहाणे झाले? सातव महाराज, लोक शहाणे आहेत का हुशार आहेत? शहाणे आहेत आणि काही तर अति शहाणे आहेत. अति शहाणा त्याचा, ते म्हणतात वर्गणी मागितली आपण त्यांना मदत, ते म्हणतात शेवटच्या दिवशी देतो. म्हटले का काय म्हणतात? शेवटच्या दिवशी देतो. आणि शेवटच्या दिवशी गेल्यावर मग म्हणतात सप्ताह संपला, आता कशाला पाहिजे? आता काय करा, सत्ता संपला ना, आता कशाला वर्गणी मागतात? म्हणजे लोक हुशार आहे पण शहाणे नाही. शहाणा तो की हे माझ्या नशिबाचं हिश्श्याचं आहे, ते देऊन टाकावं. अजून तुमची वर्गणी तर शेवटच्या दिवशी पाहिजे. तुम्ही पहिल्या दिवशी का दिली? मी शेवटच्या दिवसापर्यंत जगतो की नाही मला माहित नाही. याला म्हणतात शहाणा माणूस. जे माझ्याकडे आहे ते ताबडतोब पहिल्या दिवशी दिलं आणि मोकळा झाला, तो शहाणा. पहिल्या दिवशी वर्गणी देणारा शहाणा, पण शेवटच्या दिवशी देणारा मूर्ख नाही बरं. अजून वर्गणी वसूल करायची राहिली आमची म्हणून ज्यांच्याकडे राहिली त्यांनी ताबडतोब आणून द्या. आणि तुम्ही का म्हणसाल काल्याच्या दिवशी देतो ना, तसं करू नका, चांगलं नाही ते. तळमळलं पाहिजे मन. हे लोक घरदार प्रपंच सोडून, आपला स्वार्थ सोडून सामाजिक कार्यासाठी उडी टाकतात. त्यांच्या पाठीमागे भरगच्च उभं राहिलं पाहिजे. तुम्हाला पुण्य लाभेल. विठाला हुशार झाले. आता मुलं हुशार आहेत पण शहाणे नाही. कीर्तनात बसत असतील तो शहाणा, कीर्तनात बसत नाही तो अतिशहाणा, तो हुशार नाही. हुशार आहे म्हणून नाही, मार्कलिस्ट कमी आहे कसे तो हुशार. हुशार माणसं विचित्र असतात. म्हणजे ते चुलीतून घातले तर जुन्या लोकांना समजेल, सिलेंडरवाल्याला शेगडीवाल्याला नाही समजत. आता नवीन चुलीमधून घातले तर मुल्यातून निघतात, मुल्यातून घातले तर चुलीमध्ये निघतात. दोन माणसं इंग्रजी बोलत होते. काय बोलत होते? इंग्लिश मध्ये बोलत होते. ते माझ्यासारखं साधा भोळा एक त्यांचा मित्रही पोरगा बसलेला होता. मग इंग्लिश मध्ये चांगले बोलायचे, ते हसायचे. याला काही बोलता येत नव्हतं, समजत येत नव्हतं, पण हे हसायला लागले की तो हसायचा. बरेच वेळपर्यंत
जोरात हसले हे दोघं जण. तो तिसरा आणखी जोरात हसे यांच्यासारखं. मग ते दोघं जण म्हटले, "ए, तुला इंग्रजी समजते का?" म्हणे, "नाही." "मग तुला इंग्रजी समजते, आम्ही काय बोललो ते समजलं का तुला?" म्हणे, "नाही." "मग तू हसला कसा?" तो म्हणे, "तुम्ही बोलता इंग्रजीत पण हसता मराठीतच ना. तुम्ही हसायला तर मराठीतच लागले ना, त्याच्यामुळे हसायला काय हरकत आहे." याला म्हणतो हुशार. विठाला विठाला गीतेमध्ये अनन्य हा शब्द खूप महत्वाचा आहे. 9व्या अध्यायामध्ये अनन्य शब्द 3 ठिकाणी आला. किती वेळा? राज विद्या, राज गुह्य योगो नाम, म्हणजे सर्वात मोठी विद्या, भक्ती योगो नाम. म्हणजे वारकरी संप्रदायाने 3 अध्याय जास्त उचलले. एक 9वा, एक 12वा आणि एक 15वा. त्याच्यामध्ये 9व्या अध्यायामध्ये भक्तीचा खूप मोठं आहे शास्त्र. तर त्याच्यामध्ये अनन्य शब्द 3 वेळा आला. अनन्यास चिंतयन्तो मां ये जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवान त्याचं ओझ वाहतात. कोण? अनन्य भक्त असेल तर. तुम्ही अनन्य होऊन भक्ती करा, देव तुमच्या डोक्यावर सुदर्शन चक्र घेऊन थांबतो. पण तुम्ही अनन्य भक्त नसाल, तुम्ही झोडपा खाता. भीष्माचार्य द्रोणाचार्यांनी झोडपे खाल्ले का? अनन्य नाही. ध्यानात ठेवा. आपल्याला भीष्माचार्यांचा दोष नाही काढायचा. माझ्यासारख्यांनी लाख जन्म जरी घेतले तरी आपण भीष्माचार्यांची बरोबरी नाही करू शकत. परंतु त्यांचं उदाहरण काय ठेवतो मी? तुम्ही केवळ शेगावची वारी केली, तुम्ही सप्त्यात जरी अन्नदान पंगत केला, एखादा सप्ताह जरी केला, याच्या पुढचं बोलू का, एखादं मंदिर जरी बांधलं, पण तुम्ही काही भीष्माचार्यांची बरोबरी. जर भीष्माचार्य मार खातात तर तुम्ही काय खासाल? ते पोरग म्हणते जोड्या खासाल. जमलं म्हणा. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल म्हणे त्यावेळेस तुम्ही धागी नंतर घेऊन गीता वाजवायचं, म्हणजे मग भजन चांगलं होतं. विठ्ठला विश्वंभर बाबा, मी संस्थेचं शिक्षक आणि मृदंगाचं शिक्षण आमच्या संस्थेत चालतात. विठ्ठल विठ्ठल कसं वाजवलं पाहिजे हे खूप चांगले वाजवत आहेत, त्याच्याबद्दल वादच नाही. त्यांच्याबद्दल एक वेळा टाळी वाजवा. सुंदर आहे. आणि या वयात हा मुलगा तरुणपणात कीर्तनात बसतो हे वाक्य आहे. या वयाचे आपल्या गावात मुलं नसतात का? आणि या वयाचे आपल्या गावातले मुलं कुठं बसेल आहेत? मुलं कुठं आहेत? काही नाव काढू नका त्यांचं, विषय डोक्यात घेऊ नका. आपुली आपण घरा सोडवून विठाला विठाला. तुमचा हात बसलेला आहे, आता जसं आहे तसंच राहू. दुसरा श्लोक सांगतो. अपिचे सुदुराचारो भजते मा अनन्य शब्दा. अनन्य शब्दा. माझ्यापेक्षा इथं विद्वान कळमडीचे माणसं आमचे गुरुजी बसलेले आहेत, कैलास महाराज. अभ्यास त्यांना खूप डोळा आहे ज्ञानाचा. देवाची कृपा आहे, सद्गुरूची कृपा आहे की आपल्या मंडपात एक ज्ञानी बसलेला आहे. आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे ते आज
मंडपात आहेत, एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर असताना त्या समिती जी आहे प्रमुख लोक, तुम्ही त्यांना बोलावलं आणि त्यांच्यामुळेच तुमचं सर्वांचं दर्शन झालं. विठ्ठला विठ्ठला. तिसरे ठिकाणी अनन्य शब्द आला. तात्पर्य 12व्या अध्यायात सुद्धा अनन्य शब्द आला. हेतु सर्वाणी कर्माणि मयि संन्यस्य मत्परः. पुढे काय? अनन्ये नैव योगेन. अनन्येन याचा अर्थ काय? भगवान म्हणतात अर्जुना केवळ अनन्येन तृतीय आहे आणि तृतीय शब्द अर्थ निघतो तृतीयेचा म्हणजे प्रत्ययाचा, की केवळ अनन्यत्वानं मी भेटतो. दुसरी सामग्री नसली तरी चालेल, तुम्ही अनन्य झाले पाहिजे, मन तळमळलं पाहिजे. झुरोनी पांजरा हो पाये आता. झुरलं पाहिजे मन. तुम्ही केव्हा तरी जेवताना तुमच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे. हो म्हणा. बाया माणसं सर्वांच्या जेवताना डोळ्यात अश्रू आले पाहिजे की इतके दिवस झाले सप्त्याचं मी जेवण करतो, महाप्रसादात पहिल्या पंक्ती हुकू देत नाही, नंबर पहिल्या पंक्तीत बसतो, मला अजून देव भेटला नाही याचं दुःख वाटावं. तो खरा साधक आहे आणि याला म्हणतात अनन्यता. इतके दिवस मी सप्ताहामध्ये कीर्तन ऐकतो, प्रभू मला तो का बरं मिळाला नसेल. कैसे झाले माझे जीवा, कैसे झाले माझे जीवा, केव्हा भेटसी केशवा. रडलो पाहिजे आपण. मी वृंदावनला असताना एका माणसाने 6 महिने अन्न खाल्लं नाही, चहावर राहिला, राधेचं भजन केलं, राधाकृष्णाचं नामस्मरण केलं. त्या काळात अखंड सरस्वती म्हणून मी 86 मध्ये वृंदावनला भागवत कथा शिकायला होतो आणि त्यावेळी तो साधक अखंडानंद सरस्वतीला भेटला की महाराज मी 6 महिने झाले अन्न खाल्लं नाही, चहा पिऊन भजन करतो, मला अजून का देव भेटला नसेल. त्यांनी काय म्हटलं, गुरुजी चहा पिऊन देव भेटत असतो हे तू कुठं लिहिलेलं वाचलं. चहा पिणाऱ्या माणसाला एकादशी सुद्धा घडत नाही. पाहिजे पांढरे डोळे करतात, कारण 6 नक्ते बसलेले आपण. विठाला विठाला चहा पिऊन एकादशी करणाऱ्याला एकादशीचं पुण्य मिळत नाही, साबुदाणा खाऊन करणाऱ्यालाही मिळत नाही. विश्वंभर बाबा तू म्हणसाल तू खाऊन खाल्लं, तुम्ही खाल्लं म्हणून नाही खाल्लं. म्हणून एक तरी एकादशी अशी करत जा की ज्या एकादशीला फक्त पाणी प्यायचं, दुसरं काही करू नका. ज्या बाईला मुलगा नसेल त्या बाईनं पुत्रदा एकादशीला पाणी पिऊन एकादशी करा. फक्त अनन्य झालं पाहिजे, नाही तर बिना पाण्याची करसाल माझी बिना पाण्याची होईल. असं नाही झालं पाहिजे. पाणी पिऊन करा, पण तुम्ही त्या दिवशी दिवसातून 3 वेळा तरी तुमच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे. पांडुरंगा
विठ्ठला माय बापा तुझ्याकडे काय कमी आहे, काय कमी आहे? काय नोहे करता तू आता राखे माझी लाज. धरणे दारात धरलं देवा तुझ्या, मला माझ्यावर कृपा कर. असं मन तडमडलं पाहिजे आणि ज्याचं मन तडमडलं त्याची इच्छा पूर्ण होते, मुलगा होईल त्यावेळी. सफला एकादशी येते. एकादशीचं नाव काय? सफला म्हणजे फलासह, म्हणजे तुम्हाला फळ मिळेल. काय फळ पाहिजे मला काही सांगू नका, पण ती एकादशी तुम्ही पाण्यावर करा आणि त्या एकादशीला बोलू नका, मौन धरा. मोबाईलवर सुद्धा बोलायचं नाही, कोणाच्या घरामध्ये बसायला जायचं नाही सफला एकादशीला. आणि असं जर तुम्ही ब्रह्मचर्य पालन केलं त्या एकादशीला आणि कोणताही उपभोग न घेता जर एकादशी केली तर तुमचं काम नाही झालं तर मी कीर्तन करणं सोडून दे. हा दम आहे आपल्या धर्मामध्ये, संप्रदायामध्ये. दम तुमच्यात राहिला नाही. इथं मग म्हटलं ना आपण सारे नकटे लोक, पिऊ नाही ते एकादशीला पितो, खाऊ नाही ते खातो, म्हणून आपल्या चेहऱ्यावर म्हणावं असं समाधान दिसत नाही. आध्यात्मिक समाधान असणारा माणूस चेहऱ्यावरचा दिसत नाही. का? आपल्या साधना चुकल्या. विठ्ठला संप्रदायामध्ये विद्वान लोक आहे, अभ्यासू आहे, पण साधना कमजोर चालली होत आपली. अनन्ये नैव योगेन मां ध्यायन्त उपासते. एक श्लोक आला मी विसरलो. मी कशानेच भेटत नाही, फक्त न तपसा न ज्ञानेन न तपेन. भगवान म्हणतात मी ज्ञानानं भेटत नाही, तपानं भेटत नाही, केवळ भक्ती योगेनं अनन्य झालेल्या व्यक्तीला मी दर्शन देतो. आपण काय झालं पाहिजे? अनन्य. तुमच्या डोळ्यात बसता उठता केव्हा तरी देवाची आठवण आली की रडलो पाहिजे. देव नाही भेटला, देव नाही भेटला. ज्ञानोबा राय देवासाठी इतके वेळे झाले की ते कावड्याला विचारतात आणि कावड्याला म्हणतात मला देव केव्हा भेटेल रे? पहिलं तुम्ही गाव बघता है, पहिलं तुम्ही गाव बघता शकून गे माय सांगत आहे. उडरे उडरे काऊ तुझे मला निरोप दे रे बाळा. देव केव्हा भेटेल हो? मी कालपासून जेवण केलं नाही त्याच्या भेटीसाठी. केव्हा येईल त्याचा निरोप तरी सांगा, नाही का? तुम्ही संताधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. माझी भागावी करणा विणवा पंढरीचा राणा. तुका म्हणे माझा आठवा मूळ नंतरी देवाला पाठवा. मूळ याचा अर्थ देव, देवाला पाठवा. रोज तळमळलं पाहिजे मन तो साधक.
आपण माणसापेक्षा तो भागवतातला हत्ती पुरला गजेंद्र, त्याला असा संसारात बेजारी बेजारी झाली, सर्वांनी सोडून दिलं. अंतकाली मोकलीला, अंतकालामध्ये त्याला सोडून दिलं, कोणी आधार दिला नाही. मग काय अवस्था. आयुष्य ज्याच्यासाठी खर्ची घातलं त्या लोकांनी अंगठा दाखवला. काय वाटलं असेल, किती रडला असेल. आयुष्य गमावलं ज्यांच्यासाठी, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, हाडाचे काढ केले. कोणासाठी? त्या ज्यांच्यासाठी केलं त्यांनी अंगठा दाखवला. इतका रडला आणि शेवटी त्याच्या मनात विचार आला की हे जग निर्माण करणारा कोणीतरी आहे आणि मलाही निर्माण करणारा कोणीतरी. झोपले नसाल तर एक वाक्य ऐका, मी जबाबदारीने बोलतो, तुम्ही जबाबदारीने ऐका. ज्याला देवाचं नाव माहिती नाही, ज्याला देवाचं स्वरूप माहिती नाही, ज्यानं गुरु केला नाही, केवळ सत्कर्माच्या मागच्या जन्माच्या सत्कर्माच्या बलावर त्याच्या मनात इच्छा झाली की कोणीतरी जगत निर्माण करणार आहे. कोण असेल याचा ब्रह्मांड चालक. त्या सरोवरामध्ये पाणी पाणी एक सुंदर गुलाबी रंगाचं फूल कमळाचं ते सोंडेमध्ये घेतलं आणि देव कसा असेल माहित नाही, देवाचं नाव माहित नाही, पण एवढं माहित झालं की या जगाचं निर्माण करणारा कोणीतरी आहे, मला निर्माण करणारा कोणीतरी आहे. तर त्यानं माझ्या दुःखामध्ये धावून यावं. आणि तो कुठं आहे सांगा बरं, तो कुठं आहे? त्या गजेंद्र हत्तीनं कमळाचं फूल कुठं फेकलं? आकाशामध्ये. देवा, तू तर मला दिसत नाही पण तू आहे, अस्थि रूपानं तू आहेस, पण तू जिथं आहे तिथं माझं कमळाचं फूल पोचेल. त्यानं आकाशामध्ये फेकलं आणि तळमळला. देवा, मी अनंत जन्मामध्ये संसार केला असेल, वाईट केलं असेल, परंतु आज माझं मन तळमळलं. मी काही पाप केलं असं नाही, ह्या बायकाच होत्या, हे मुलं बायका, हे माझं काही, मी पाप नाही केलं. धर्मशास्त्राच्या अनुसार लग्न लागलं माझं आणि संतती झाली. व्यभिचार म्हणून कोणाशी केला नाही, अन्याय बलात्कार कोणाशी केला नाही, पण संसार मात्र केला. देवा, त्याच्यामध्ये तुझं विस्मरण झालं, पण मी पाप नाही केलं. देवा, तुम्ही तो अजामिल पापराशी, तो वाल्या कोडी अनंत पापराशी त्याचा उद्धार केला. माझ्यासाठी तुम्ही दार बंद का केले? मी तुमचा नाही का? देवा, माझ्यावर उपकार करा. आणि धड 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 डोळ्यामध्ये अश्रू, कंठी प्रेम दाटे, कंठी प्रेम दाटे.
हत्ती असून रडला कोणासाठी? देवासाठी. आपण माणूस असून कोणासाठी रडतो? काही माणसं नाताचं लग्न जुळलं पाहिजे, आजोबा आमच्यासारखं गेला घरी फराडाला तर महाराज लक्ष ठेवू द्या कोणासाठी? तुझं लक्ष आहे का? आता सर्व पांढरं झालं ना तुझं, स्मशानात जाण्याची वेळ आली आपली. आता नाताची काळजी नका करू, आता काळजी कोणाची करावं? आपण आपली काळजी करा. त्याच्या नशिबानं त्याचं काहीतरी होईलच. एक वाक्य बोलू का? तुम्ही जर खानदानी असाल तर तुम्ही भजन करा, तुमच्या पुण्याईनं तुमच्या नात्याचं चांगलं होईल. पण हे नालायक भजन नाहीत करत, लफडे करतील, लावालाव्या करतील, राजकारण खेळतील आणि या पापामुळे तुमचे दिवस, मोदी साहेब म्हटले होते अच्छे दिन आएंगे, पण या भारतातल्या लोकांचं पाप इतकं आहे, अच्छे दिन कुणीकडे गायब झाले माहीतच नाही. सिलेंडर गायब झाले. विठाला विठाला अनन्य झालं पाहिजे. जोपर्यंत अनन्य होणार नाही तोपर्यंत, म्हणूनच तुमचं सर्वस्वी कल्याण होण्यासाठी तुम्ही सावध राहिलं पाहिजे असं योगी जगाला पहिल्या चरणामध्ये सांगतात. साधना चांगली आहे त्यांना देवाकडे जाण्याची गरज नाही. देव तुमच्याकडे येईल. तुमचे कर्म जर चांगले आहेत, काय वाक्य बोललो मी? तुमचे जर कर्म चांगले आहेत तर तुम्ही देवाकडे मुळीच जायचं नाही, देव तुमच्याकडे येईल. याच्यासाठी सर्वात मोठं उदाहरण म्हणजे सावता महाराज आहे. सावता महाराज, त्यात पंढरपूर आणि सावता माळ्याचं गाव किती अंतर आहे? पण पंढरपूरला गेले नाहीत का? तो पंढरपूरचाच देव त्यांच्याकडे आला. विठ्ठला विठ्ठला सुंदर सांगितलं. मी प्रत्यक्ष डोंगरे महाराजांच्या कथा ऐकल्या. ते म्हटले की भागवतातला हा सिद्धांत ध्यानात ठेवा. भागवत तुम्हाला बाहेर फिरवायला लावत नाही, देव पाहण्यासाठी बाहेर पडा, घराच्या बाहेर असं सांगत नाही. मग भागवत सांगतं, वारकरी संप्रदायाचा हा सिद्धांत आहे, सुखे तो घराणा
शेताचे देव देव असतील, पण तुमच्या शेतातला कांदा मुळा सुद्धा काय आहे? देव आहे. असं समजून तुम्ही तुमच्या शेतात जर वावरला तर त्या शेतामध्ये कोण येऊ शकतो? परमात्मा. पण ती भावना तेवढी साधना, म्हणून तर म्हटलं मी शेतात अनन्य होऊन काम करा. तुमच्या शेतातलं काम करण्यासाठी देव तुमच्या पाठीमागे येईल. विठ्ठला विठ्ठला. पण लोकांची प्रवृत्ती तशी झाली नाही. जे मजूर लोक कामाला जातात त्यांना सुद्धा काम करावं वाटत, शेतात काम करावं वाटत नाही. आणि आताच्या बाया, अकोला जिल्ह्यातलं सांगतो, मला बुलढाण्याकडचं माहित नाही, बाया 7ला सांगतात 7 वाजता येऊ. मग 7 वाजतापासून तुम्ही धरा आमच्या बरोबर 12 वाजेपर्यंत. मग 7 ते 12. मग 7ला पासून पकडा म्हणतात, 7ला घरून निघतात ते. कसं वेळ पकडणार तो? 7ला घरून निघाल्या आणि तिथं 7:30ला पोहोचल्या. कुठं? शेतात. आणि 7:30ला मग शिदोऱ्या त्याला बांधल्या. कुठं? आणि मुलगा आला तर मग संडासला गेल्या. तुमच्याकडे नाही बरोबर बाबा, आमच्या अकोल्यातले विचित्र लोक आहेत. तुमचे लय माळकरी माणसं आहेत, तुमचे चांगले. मुलगा आला म्हणून त्या घर मालकाने म्हटलं की तुम्ही आता चालले, मग काय संडास बंद करता का आमचे? हो, केवढी आफत झाली. लोक चांगले नाही राहिले, म्हणजे कर्म चांगलं नाही. तुम्ही दैनंदिन चांगले वागा, तुम्हाला मंदिरात जायची गरज नाही. विठ्ठला एका हॉटेलवर लिहिलेलं होतं, विश्वनाथ भाऊ, एका हॉटेलवर लिहिलेलं होतं, तुम्ही पोटभर जेवण करा, पैसे तुमचे नातू देईल. आपल्याला हॉटेल आहे, तुम्हाला दाखवेल मी, या. काय लिहिलेलं होतं? पोटभर जेवण करा, पैसे तुमचे नातू देईल, तुम्हाला देण्याची गरज नाही. ते वरच्या हेडिंग वर लिहिलेलं होतं. असे 4 व्हीलर मध्ये असे फुल पॅन्ट नेसणारे पोरं, कॉलेज स्टुडंट होतेच. म्हणजे चला चला. आणि काही परिपक्व लोक होते, काही असे मिश्र, म्हणे चला हो या हॉटेलमध्ये आपण जेवण करून पैसे कोण देईल? नातू देते. चांगलं खाल्लं हो त्यांनी, चांगलं चुंगलं खाल्लं. गुलाबजामुन, काही रबडी, काही श्रीखंड, चांगला हात मारला. आणि खूप खाल्ल्यानंतर 10,000 रुपयाचं बिल आलं. ते माणसं बसेलच होते, ते म्हटले का हो तुम्ही सांगितलं की तुम्ही जेवण करा, पैसे तुमचे नातू देतील. ती माणसं म्हणत आम्ही म्हणून जेवायला आलो. मग इतकं खाल्लं आम्ही की खूप, कारण बोर्डावर लिहिलंय जेवण तुम्ही करा, पैसे तुमचे नातू देतील. ते म्हटले पैसे तुमच्या जेवणाचे नाही, तुमच्या नाताचे आहे, तुमच्या आजोबाचे आहे, नाही का? तुम्ही देऊ नका, हे तुमच्या आजोबानं खाल्लं होतं ते पैसे तुम्ही द्या. आता जमलं की नाही? लोक कठीण झालं. हा देश सांभाळणं, 5-7 माणसाचं घर कुटुंब सांभाळणं कठीण झालं. हा देश सांभाळणं किती कठीण असेल? खूप कठीण आहे. आपलं मन सांभाळणं जात नाही आपल्याला, देश काय सांभाळचा? स्वतःचं मन नाही सांभाळलं जात स्वतःला, आणि आपण दुसऱ्याला शिव्या देतो. तुम्ही असेल तुम्ही तसे शिव्या देऊ नका. अंतर्मुख व्हा आणि अंतर्मुख होऊन भगवंताला प्रार्थना करा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव. भक्ती भाव ठेवा, जागे रहा.
साधनेत जागे राहा आणि साध्यामध्ये जागे राहा. साधनेमध्ये म्हणजे तुम्ही कीर्तनात आला होतं म्हणा, हे साधना आहे तुमची चालू. काय चालू आहे? साधना. पण तुमची साधना अशी भारी चालू आहे, आल्याबरोबर अर्ध्या बाया माणसांनी माझ्या इकडे पाहून खाते मला होता आपल्याकडचा खातात लोक. असं एक म्हातारी तिकडच्या कोपऱ्यात अशी पाहून राहावी, झोपू नका झोपू नका, वरचं पाखल वर खालचं पाकलं असं. मी आजीला म्हटलं असं कोण करतं दोन हातानं? ते म्हणे झोप येते ना बाप्पा कीर्तनात, झोपलं की पाप लागते म्हणून असं ते कठीण आहे. जिथं खऱ्या अर्थानं हित आहे तिथं झोप येते आणि जिथं पाप होते तिथं आपण जागे राहतो. उडवा रघुमाई गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरे नारायण हरे म्हणा तुम्ही गोपाल म्हणा तुम्ही गोविंद म्हणा हरे नारायण हरे दोन वाक्य महत्वाचे सांगत आहोत की आपण सर्वांनी मन मोठं करून या कार्यक्रमाला मदत करत चला. हे तुमचं फिक्स डिपॉझिट आहे. होतं म्हणा. काय म्हटलं? होच का होले हो. हे या कार्यक्रमाला मदत करणं, आर्थिक दृष्टी धान्याच्या रूपानं अडचण आलेली मिटवणं हे आपलं फिक्स डिपॉझिट. मी एक म्हातारं म्हणे कोण्या बँकेत जावं लागते? म्हटलं इथं नाही ती बँक. ती बँक खुलते कुठं? ऑफिस तिचं वर आहे. पैसे इकडे भरा आणि घ्या, मात्र चांगले काम इथं करा आणि त्याचं फळ वर मिळत असते. म्हणून कोणी कमजोरी दाखवायची. आणि खरं सांगू का,
म्हणजे मी आतापर्यंत तू म्हणसाल खरं सांगू का, म्हणजे आता सांगतो का खरं 2 घंटे झाले ना, आता शेवटून सांगतो खरं ना, आतापर्यंत काय सांगितलं का बापा, अगोदर खरंच सांगितलं, पण आणखी खऱ्यातलं खरं सांगतो. आपण पुड्या खातो, खर्रे खातो, किमान कमीत कमी 10 रुपये रोज आहे आपला, असेल की नाही? जास्त असेल, काही 72 आहे त्यांचं जास्त असेल, पण आपण 10 रुपये धरा. 10 रुपयाप्रमाणे 10 दिवसाचे 100 रुपये, महिन्याचे 300 रुपये, आणि मग 10 महिन्याचे किती झाले 300 ने? 3000 रुपये, आणि पुढचे 2 महिने आहेत अजून 600, 3600. आणि तुम्ही या अधिक मासाला वर्गणी केवढ्याची फाडली? याचा अर्थ तुम्ही हसून राहिले, स्माइल देतात, त्या ते काहीतरी दाल में कुछ काला है. अहो, तुमच्या खिशातले पैसे देऊ नका, किमान आपण तंबाखू पुड्या खातो त्या व्यसनाचे पैसे तरी देवाला द्या. हो, हा धर्म टिकेल, हा देश टिकेल, हा धर्म टिकेल, ही संस्कृती टिकेल. एवढ्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहा, मेंगल्यासारखे राहू नका, मुरदार राहू नका, रुबाबात राहा. काय कमी आहे आम्हाला सांगा. आमच्याकडे घडलेली घटना सांगतो. दखनी पाटील आमच्या इकडे गाव आहे, सप्त्याचा शेवट, आणि दरवर्षी तो माणूस सर्व महाप्रसादाचे गहू द्यायचे, महाप्रसादाचे गहू. आणि 1 वर्षी 2-3 वर्ष घरची परिस्थिती बिघडली, आणि सप्त्याचा महाप्रसादाचे गहू देण्यासाठी त्यानं मांदावरचे टीन काढले. कुठले? घरावरचे टीन काढले, आणि माझ्या कानावर आलं, महाराज तुमच्या भागवताचा महाप्रसाद मांदावरचे टीन गव्हाण ठेवले. माझं मन तडमडलं. मी साधू आहे, एवढा साधू नाही. घरावरचे टीन विकले आणि भागवताचा यज्ञ पूर्ण केला. त्याला आशीर्वाद मिळाला भगवान श्रीकृष्णाचा. हा ग्रंथ नव्हे, हा श्रीकृष्ण. त्या भगवान श्रीकृष्णाची कृपा झाली, आणि आज ज्यानं घरावरचे टीन सत्यासाठी काढले, त्याच्या घरामध्ये श्रीमंती शिरली. हा विश्वास ठेवा, आपल्याला काही कमी पडणार नाही गजानन महाराजांच्या कृपेनं. ज्या मुला मुलींचे लग्न जुटत नाही, ज्यांना समाधान वाटत नाही, बेचैन होते मन, काही समस्या घरच्याही भेस आपल्याला बोचकत राहतात, रुतत राहतात, भेसडत राहतात. घरातल्या समस्या ह्या सर्व निवारण होण्यासाठी आम्ही एक सुंदर उपाय काढला, रुक्मिणी स्वयंवराचं अनुष्ठान. कशाचं अनुष्ठान? रुक्मिणी स्वयंवराचं अनुष्ठान. विदर्भाची राजकन्या रुक्मिणी आहे, लेकीबाईचा आशीर्वाद आपल्याला असावा. हे साधी लेकबाई जर प्रसन्न झाली तर आपलं कल्याण होते. या साध्या बायावर आपल्या मंडपात बसलेल्या लेकीबाई यांना जर आदरपूर्वक आपण सांभाळलं तर आशीर्वाद मिळतो. ती दिव्य लेकबाई आहे, दिव्य रुक्मिणी माता राजकन्या आहे. जर तिचं अनुष्ठान आपण केलं तर विशेष कृपा मिळते. 27 वर्षापासून अन्न न खाल्लेले बाबा त्या अनुष्ठानाला 3 दिवस आहेत. तारीख सांगून ठेवतो. तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्यासाठी हे अनुष्ठान आपण चालू केलं. दिनांक 8/2/2027. काय म्हटलं? 8/2/2027 ला संध्याकाळपर्यंत तुम्ही
कांशिवनी गोरक्षणला पोचायचं आणि 9ला सकाळी स्नान झाल्याबरोबर अनुष्ठानाला बसावं लागतं. लसण, कांदा, वांगे, उडीद ह्या भाज्या न खाता अनुष्ठानामध्ये 3 दिवस पान खायचं नाही. ब्रह्मचर्य राहून 3 दिवसाचं अनुष्ठान केलं तर विशेष रुक्मिणी लेकबाई आपली राजकन्या आहे, तिचा आशीर्वाद आपल्या आपले इडापिडा निघून जावी हा त्याच्या मागचा भाग आहे. अनुष्ठानाला पारायणासाठी ग्रंथ मिळतो. सकाळी गजानन विजय ग्रंथाचं पारायण आणि दुपारला रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचं पारायण. या पारायणाला काकडा, हरिपाठ, विठ्ठल नाम जप हे साधना राहते. आपण या कार्यक्रमाला या आणि अनुष्ठान करून आपण आपल्या जीवनातलं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करा ही सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा सद्गुरू पांडुरंग महाराज भोजने बाबा आपल्या भागामध्ये श्री परमपूज्य गुरुवर्य तुळशीराम बाबा होऊन गेले भागवतकार, त्यांना नमस्कार की त्यांनी आपला भाग ऋणी केला. पैशाचा काही एक संबंध न ठेवता त्यांनी आपल्यावर काय केले, उपकार केले. त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. आणि अजूनही त्यांच्या परंपरेतले कीर्तनकार आहेत इथं बसलेले, त्यांच्या सहवासातले लोक आहेत, प्रासादिक लोक आहेत, त्यांनाही नमस्कार करतो. या मंडपात जे विराजमान आहेत सर्वांना नमस्कार करून पुनश्च सद्गुरु जोग महाराजांना नमस्कार सर्वांनी एक वेळा म्हणा. ओम गजानन नमो नमः.